नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित तुझं संग प्रीत लगाई है भाग 8. तुषार जिंदा है? इम्पॉसिबल. तोच एक घोगरा आवाज मागून येतो आणि सर्व तिकडे पाहायला लागतात. ओ माय गॉड, संजोग, तू इथे? आणि त्याला पाहून आश्चर्यचकित प्लस आनंदित झालेली आपली अनु एकदम त्याला येऊन बिलगते. हम्म. तो थोडं संकोचानं तिला आपल्या मिठीतून बाजूला करत हुंकार भरतो, कारण समोर डॉक व विशाल वेगळ्याच नजरेने दोघांना पाहत असतात. ओह सॉरी. ती आता हसत भानावर येते आणि त्याचा शर्ट आपल्या हाताने नीट करत बोलायला लागते. डॉक व विशालकडे पाहत, मीट माय टू बी फियन्सी, माय फ्रेंड संजोग शर्मा. आणि संजू, हे आहेत डॉक्टर अरोरा. आणि ह्याला तर तू ओळखतोस स्कूलपासून. विशाल, माझा एकुलता एक ब्रो. ती हसत या दोघांना त्याची ओळख करून देते. संजोग शर्मा. यू मीन जो आपलं नाक कायम कॉलरला पुसायचा 10वी पर्यंत? तो एड्सच्या? आता विशाल थोडं रागात, थोडं हसत अशा संमिश्र भावना घेऊन त्या दोघांजवळ येत बोलतो. ए, डोंट लाईक डोंट टॉक लाईक दिस बुलशीट. थोडं रागवत आता अनु बोलते. आता तो रुमाल वापरतो. हो ना संजू? प्रेमाने पाहत पण त्याला चिडवत हसत बोलते. वाह, काय कौतुक करते तू आपल्या मंगेतरचं. संजोग मात्र न चिडता उलट हसत तिला रिप्लाय करतो, कारण तिचा हा जॉली स्वभाव त्यालाही माहीत होता. काय? मंगेतर? मगाशी ती बोलली तेव्हा विशालचं तिच्या बोलण्याकडे खास लक्ष नव्हतं, कारण तो कोण आहे याचाच विचार तोही करत होता. पण आता परत संजोगने तेच वाक्य बोललं तेव्हा मात्र तो हैराण झाला. हे कधी? कसं? अनु, तू मला याबद्दल कधी बोलली नाहीस. आणि आता तू. तो बोलता बोलता गंभीर झाला. त्याचं डोकं कामच चालेना. त्याचं डोकं कामच करेना. डॉक्टर, डॉक्टर, पेशंट नीड्स यू. तोच तुषारच्या रूममध्ये सिस्टर बाहेर घाबरून डॉक्टरांना हाक मारू लागली. तसं आता डॉक्टरच काय, तर सर्वच घाबरून आत पळाले. तुषार हातपाय झाडत होता. सिस्टर, इंजेक्शन क्विक. डॉक्टर अरोराने त्याला पाहत पाहतच एकदम हायपर झाले आणि पटकन त्याच नर्सला ओरडले. तसं नर्सनेही गंभीरता लक्षात घेऊन पटकन त्यांना हवे ते इंजेक्शन दिले. तुम्ही सध्या सर्व बाहेर जा. आय वॉन्ट टू चेकअप हिम. फास्ट. नर्स. डॉक्टर इंजेक्शन देता देता आता या सर्वांना उद्देशून बोलले आणि ते सर्व तरी तिथेच उभे आहेत हे पाहून नर्सवर ओरडले. तसं नर्सने त्या सर्वांना बाहेर थांबायची विनंती केली. सिस्टर प्लीज, कॅन आय स्टँड हिअर. पण आता डोळ्यातील पाणी कसं बसं अडवत अनु तिथेच उभा राहून तिला काकुळतीला येऊन बोलते. नो. अनु, पटकन बाहेर हो. पण आता डॉक्टर अरोरानेच तिला बाहेर काढले आणि ते परत त्याच्यावर उपचार करू लागले. त्याची परिस्थिती बिकट झाली होती अचानकच. त्यामुळे असा निर्णय घेणे डॉक्टरांना गरजेचं होतं. विशू. तसं आता मात्र तिला आपल्या डोळ्यातील पाण्याला अडकवता आले नाही. अडवता आले नाही. गळागळा वाहणाऱ्या पाण्याला तिने न पुसता तशीच त्याला मिठी मारली. रिलॅक्स अनन्या, काही होणार नाही त्याला. आता तो संजोग तिला आपल्या मिठीत घेऊन तिच्या केसांवर थोपटत होता. पण विशाल मात्र या दोघांकडे वेगळ्याच नजरेनं पाहत होता. त्याला समजतच नव्हतं की हा संजोग हिचा फियांसी कधी झाला. आणि आपल्याला याबाबत ना आपल्या सख्या लाडक्या मामाने सांगितलं आहे, ना स्वतः हिने. विशाल. तो आपल्याच नादात असताना अचानक संजूचा आवाज कानावर आला. तसा तो भानावर आला. मी तिला घेऊन कॅन्टीनला चाललोय. जरा ती फ्रेशही होईल आणि सोबत काहीतरी खाऊन तिला जरा चहा पाजतो. संजोग पुढे बोलला. ओके, नो प्रॉब्लेम. तसं आत्ता तिची मेडिसिन खायची वेळ झाली आहे. विशाल आपल्या घड्याळात पाहत थोडं हसत बोलतो. हो, तिचे मेडिसिन काय असेल ते मी तिला कॅन्टीनमध्येच देतो. तसं विशाल त्याला खिशातून सकाळीच डॉक्टरांनी दिलेलं औषध त्याला देतो. बरं, तुला चहा, कॉफी? तो ते मेडिसिन वाचत एक एक औपचारिकता म्हणून त्याला विचारतो, जे अर्थात त्याला बोलण्यावरून विशालला समजतं. नाही, नको, म्हणजे मी घेईन तुम्ही आल्यावर. तो आता तुषारच्या बंद दरवाजाकडे पाहत बोलतो. बरं, ठीक आहे, आम्ही येतोच, म्हणत संजोग तिला घेऊन जातो. विशाल त्या रूमच्या बाहेर फिरतच असतो की डॉक्टर बाहेर येतात. डॉक. तसा तो धावत त्यांच्याकडे जातो. रिलॅक्स विशाल,
ही इज नाऊ आउट ऑफ डेंजर. पण मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. केबिनमध्ये चल. डॉक्टर नेपकिनला हात पुसत बोलतात. डॉक पण तो उघड्या दारातून निपचित पडलेल्या तुषारला बघून बोलतो. त्याला मी इंजेक्शन झोपायचं दिलं आहे. सो तो आता कमीत कमी पुढचे 3 तास उठणार नाही. शिवाय माझी नर्स आहेच. पण मला सध्या तुझ्याशी बोलणे गरजेचं आहे. डॉक्टर त्याला थोडं जबरी आवाजात बोलतात. शिवाय ते खुद्द टेन्शनमध्ये दिसत होते. त्यामुळे तो काही न बोलता त्यांच्या मागे चालू लागतो. सीट. केबिनमध्ये येताच डॉक्टर एका चेअरकडे पाहत त्याला बोलतात. तसं तोही जरा अवघडून बसतो. टेन्शन आता त्यालाही होतंच की आज दिवसभर त्याच्यासोबत खूप काही घडलं जे होतं आणि एकावर एक शॉक जे बसत होते. सी विशाल. डॉक्टरही मग आपल्या चेअरवर बसून समोरच्या टेबलवर आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांत बोलायला लागतात. मला तुला काही सांगायचं आहे. पण त्याआधी तू मला सांग की हाच तुषार आहे हे तू कन्फर्म कसं काय म्हणू शकतो? कारण तू सकाळीच मला म्हणालास की तुझ्या हातून तू अग्नी दिलास आणि आता तू म्हणत आहेस की हाच तुषार आहे. ते कसं काय? सी. जगात एकसारखे दिसणारे 7 जण असतात. डॉक्टर पुढे काही बोलणार तोच विशाल आपल्या खिशातून काही कागदपत्र काढतो. हे काय आहे? डॉक्टर. तो हातावर ते ठेवताच कागदपत्रे ओपन करत त्याला विचारतात आणि कागद वाचताच तेही आता गंभीर होतात. हे मला ह्याच्याच खिशातून भेटले आणि म्हणूनच मला वाटणारा संशय खात्रीत बदलला. तो गंभीर होत बोलला. असं काय असेल कागदपत्रात जे तू तुषार नाहीच असं आधी मानणारा विशाल त्याला कन्फर्म तुषार आहे हे समजलं. आणि हा संजोग तो आता नवीन कोण आहे? असे अनेक पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ऐकत रहा तुझं संग प्रीत लगाई हे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.